तुमची फ्लुएन्सी कोणाशी कधीही कम्पेअर करू नका. एव्हरी टाइम यू ट्राय टू कम्युनिकेट, यू थिंक लाईक समवन इज स्पीकिंग बेटर दॅन मी. तो पुढचा व्यक्ती माझ्यापेक्षा खूप चांगलं कम्युनिकेट करतोय, त्याची फ्लुएन्सी चांगली आहे, तो किती छान पद्धतीने एक्सप्रेस करतो. या सगळ्या गोष्टी आधी साईडला ठेवा. जेव्हा तुम्ही तुमची फ्लुएन्सी कुठल्या तरी पर्सन सोबत कम्पेअर करतात, तेव्हा 101% तुम्हाला दुसऱ्याचं इंग्लिश बोललेलं चांगलं वाटतं आणि तुमचं स्वतःचं इंग्लिश बोललेलं तुम्ही कधीच अप्रिशिएट करत नाही. तुम्हाला नाही माहिती की कुठल्या व्यक्तीने कशा पद्धतीने किंवा कुठल्या ऍटमॉस्फिअरमध्ये त्यांचं कम्युनिकेशन स्किल बिल्ड केलंय. आणि त्यासाठी तुम्हाला हे समजून घ्यायचंय की तुम्ही तुमच्या आयुष्यात कुठले एफर्ट्स घेतायत आणि कशा पद्धतीने तुम्ही तुमचं कम्युनिकेशन स्किल्स इम्प्रूव्ह करतायत. म्हणून नेहमी लक्षात ठेवा, स्वतःची फ्लुएन्सी दुसऱ्या व्यक्तीसोबत कधीही कम्पेअर करायचं नाहीये. त्यांची प्रोसेस वेगळी आहे, तुमची प्रोसेस वेगळी आहे. त्यांचं ऍटमॉस्फिअर काहीतरी वेगळं असू शकतं, तुमचं ऍटमॉस्फिअर कुठलं तरी वेगळं असू शकतं. तुम्हाला इंग्लिश कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करायचं असेल तर सगळ्यात महत्वाची गोष्ट, तुमची सेंटेन्स फॉर्मेशनची ॲबिलिटी बिल्ड करा. डेली काही ना काही वर्ड्स शिकत राहा आणि तुमच्या आयुष्यात एक हॅबिट बिल्ड करा, जिथे काही सेंटेन्सेसची प्रॅक्टिस करून तुम्हाला तुमच्या रिअल लाईफमध्ये कम्युनिकेशन करता येईल. अशाच इंटरेस्टिंग गोष्टींसाठी मला फॉलो करा आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिली मेंबर सोबत सुद्धा शेअर करा.